तर हॅलो गाईज, कसे आहात? खूप मजेतच असाल. आणि आमचे खूप दिवस झाले व्लॉग बिलकुलच येत नाही आहे, आम्हाला पण माहिती. आणि आम्हाला सुद्धा वाटतं की तुमच्यापर्यंत नेहमी आमचे व्लॉग आलेच पाहिजे. तर खरं तर ह्या बिझनेसमुळेच आहे, कारण की आमचे भरपूर सारे काम, जसं की छोटं मोठं सामान आणणं, ऑर्डर घेणं, घरातली कामं बघणं, ह्याच्यामुळे आम्हाला जरासुद्धा वेळ मिळत नव्हता. तर ते तुम्ही सुद्धा समजू शकता, कारण की सगळं काही करून सगळं बघणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि इथून पुढं आमचं जर म्हणजे हे ओपनिंग झाल्यानंतर आम्हाला तर एवढंच वाटतं की आमचे ॲटलिस्ट 2-3 दिवसाला का होईना एक ब्लॉग आपला अपलोड झालाच पाहिजे. आणि हे मी तुम्हाला पण सांगते. तर फायनली आमचा लोगो आलाय. खूप दिवस झाले, 2 आठवडे झाले मी वाट बघत होते. आणि लाईट लावून दाखव ना. तर हा असा लाईट कॅमेरा समोर अशा लाईट हे होतात, म्हणून तुम्हाला ते असं वाटतं 5x मध्ये बघा. फायनली आपल्या नावाचा लोगो जो म्हणजे खरंच तर तुमच्याचमुळे आला असं समजावं लागेल, कारण की खूप छान असं सपोर्ट, खूप मस्त सपोर्ट म्हणजे तुम्ही केलाय. मला वाटलं नव्हतं की हेअर एक्सेसरीज पण लोकांना एवढे म्हणजे आवडतील. आणि ही आयडिया पण ही तुमच्याकडनंच आली खरं तर, कारण की तुम्ही स्वतः म्हणजे मी जे लावायचे ते तुम्हाला आवडायचं की दीदी तू लावतेस म्हणून हे आयडिया ह्यांच्याच डोक्यात आले की आपण हेच करू. कारण की जे मार्केटमध्ये कुणाच्या डोक्यात नव्हतं ते आपण घेऊन आलो होतो, युनिक काहीतरी. जे म्हणजे कपडे विकतात, साड्या विकतात, म्हणजे भरपूर काय असं सगळं विकतात, पण हे कुणाच्या अशा डोक्यात नव्हतं नाही का, युनिक काहीतरी. तर आपण हे घेऊन आलो आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद भेटला. छान मिळाला की मार्केटमध्ये सगळीकडे लोकांनी क्लिपा विकायला आणि खूप लोकांकडे आता सगळीकडे अवेलेबल आहे. आणि आपल्याकडे पण आहे, पण आपण हा प्रयत्न करतो की सगळ्यात जास्त व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि ज्वेलरी पण आपण घेऊन आलोय, तर लवकरच तुम्हाला ज्वेलरी सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि अजून भरपूर सारं काही राहिलं. आणि पूजा आहे आपली, तर गुरुवारी पूजा ठेवणार आहे, म्हणजे गुरुवारी आपण ओपनिंग ठेवणार आहे. तर तुम्हाला परत तो पण ब्लॉग बघायला भेटेल. आणि स्वामींचं आम्ही असं आणलं, पण स्वामी अजून तिथं विराजमान झाले नाहीये, कारण की स्वामी घरात आहेत. तर मी अजून, कारण की घरात स्वच्छता चालू होती, काल रात्री स्वच्छता झाली. आणि हे आपण इथे लावून घेतलंय स्टँड वगैरे काचेचं त्यांच्यासाठी खास. तर मी म्हटलं की साफसफाई झाली की त्यांना आपण आणू, असं मला वाटलं, म्हणून मी आणलं नाही. तर आज पण आम्ही बाहेर गेलो होतो, त्यामुळे आता लेट ऑर्डर घ्यायला चालू केलं. आलोय आता, भरपूर सारं आम्हाला हे सगळं व्यवस्थित करायचं सेटअप. आणि हा जो आरसा आम्ही लावलाय, आता हे लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आता हे डेकोरेशन चालू आहे आपलं. डेकोरेशन करता करता तुम्हाला हे सुद्धा ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. तर आम्ही स्वतः जाऊन म्हणजे आणलं. म्हणलं की आपणच, अजून पण मी काय काय करणार आहे जे ह्यांना पण माहिती नाही. मला पण माहिती नाही, यांना पण माहिती नाहीये. म्हणजे मी काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि ते लवकरच येतील, मग मी अजून डेकोरेट करणार आहे. मला असं डेकोरेट करायला फार आवडतं. आणि हा, माझं हे प्रॉपर जे शॉप आहे ना, हे माझ्याच म्हणजे मी जिथे राहते ना तिथंच वरच्या मजल्यावर आमचीच रूम आहे, ती मी मोकळी केली आहे. कारण की ह्यासाठी मी बाहेर, खूप लोकांना वाटतं की माझं शॉप खूप लांब आहे किंवा दुसरीकडे, पण तसं नाहीये. मी सध्याला माझ्याच इथं चालू केलंय. त्याचं रिझन असं आहे की माझे मुलं लहान आहेत आणि त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. आणि बाहेर पडले तर त्यांच्याकडे लक्ष देता येणार नाही मला. त्याच्यामुळे मी सध्याला इथेच चालू केलंय. आणि तसंच ते मोठे होतील तसंच मी मोठं काहीतरी बाहेर शॉप टाकेल, जेणेकरून. अगं ते गळ्यातलं आणलं ते दाखवायचं, त्याचा वेगळा ब्लॉग बनवूया आपण. ठीक आहे, ते वेगळंच तुम्हाला पाहायला मिळणार. आणि शक्यतो ते पूजा झाल्यावरच, म्हणजे पूजे दिवशी तर जे येतील त्यांना पाहायला मिळेलच. पूजे दिवशी तुम्ही सुद्धा येऊ शकता, तुम्हाला जर का कोणी जवळपास राहतात ते येऊ शकतात. आणि तुम्ही क्लिपा घेऊन पण जाऊ शकता. आणि गुरुवारी शक्यतो आम्ही पूजा असेल तर ऑनलाईन ऑर्डर आम्ही शक्यतो घेणार नाही. ऑफलाईन जे पण कस्टमर येतील त्यांना इथेच घ्यायला मिळेल. आणि त्यांना नवाज कबूतर उडवतोय का घारी उडवतोय? आवाज येतात. बर, तर आपण लवकरच, आणि मग नंतर फ्रायडे नंतर तर तुम्हाला पाहायला मिळेलच. म्हणजे मी अजून काय काय आणणार आहे, तर ज्वेलरी मला खास असं वाटलं की मी स्वतः कोलॅबमध्ये भरपूर सारे प्रमोशन करते आणि तुम्हाला आवडतं सुद्धा ते. तर मी स्वतः तेच जर आणलं चांगल्या क्वालिटीमध्ये, मी चांगल्या प्रीमियम क्वालिटीमध्ये जे काही आणले आता आणलंय आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. आणि तुम्ही ऑर्डर पण करसाल नक्कीच ऑर्डर करसाल. आणि अजून पण मी वेगवेगळ्या, आता सुरुवात म्हणजे आता हेअर एक्सेसरीजची तर केलीच होती आणि तुमचा छान रिस्पॉन्स त्याच्यावर तर आहे, त्याच्यावर तर तुम्हाला वेगवेगळं पाहायला मिळणारच आहे. पण ह्याचं सुद्धा मी सुरुवातीला थोडंसं आणलंय मटेरियल, पण त्यानंतर मी तुम्हाला अजून पण पाहायला मिळेल. अजून वेगवेगळं काही काय आणेल तुम्हाला जे आवडेल ते. तुम्ही चला
हे पण मी लावून घेते आणि अजून साफसफाई म्हणजे थोडीफार व्यवस्थित सगळं. कालचा पण अर्धा ब्लॉग टाकू याच्यामध्ये मी काढलाय. ए कबूतर उडाला क्या घार उडाला. तर हे वाले वेली आणल्यात आम्ही जाऊन नाही का. ही म्हणली मी हाताने डेकोरेट करते. म्हणलं ठीक आहे मग कर एकटीच. करते ना. छान वाटतंय पण कॉम्बिनेशन लय कडक आहे. असं लावते. क्यूट वाला. हा आता तुझ्या डोक्यात बसलं ते खरं तर. बस आणि हिने काहीतरी मागवलंय त्याच्या डोक्यातच येत म्हणजे हे नव्हतं. हुक्स आहेत तर मला हुक्स दाखव. ते हो का आणले हे तिने. हुक्स आहे हे मी ऑनलाईन ऑर्डर केले तुम्हाला पण माहितीच असेल मिशोवरून. तर मी काय विचार केलेला आधी हे खरं तर आपली जी माझी घरात जी वेल आहे ती पण आपण अडकू शकतो म्हणून मी पण मला हे कामाला आलं ह्याच्यासाठी. आणि हे खूप सुंदर दिसते आरसा. पडचीन नाही पडत नाही. भारी बसते आता कसं एकदम मजबूत आहे की नाही. फायनली आरसा असा डेकोरेट करून झालाय आणि कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा. तर ह्या वेली पण आणल्या होत्या पण हे म्हणले की वेली वगैरे काही नको. तर ही अशी लाइटिंग आहे ही अशी वर खाली होते. नाही ती खालीच पाहिजे आरशाच पाहिजे अगं. तेव्हा ती इफेक्ट मारणार ना रिव्हर्स इकडं. तर हे असा आरसा झालाय आणि खूप छान झालाय म्हणजे मला तो खूप आवडलाय. मस्त छान वाटतं. समोरनं लय छान आम्ही वाटतं. साधाच आरसा आणला होता आणि फक्त लावलं. लाइटिंग लावायची होती पण हे लॉक सिस्टीम अशा असल्यामुळे त्यामुळे आम्ही ही लाईट लावली. तर अजून